तुझं घर नेहमीच सुंदर, नीटनेटकं आणि इतकं छान दिसत असतं, असं मला तुम्ही बऱ्याच वेळा कमेंटमधून सांगतात आणि याच्यामागचं रिझन तुम्हाला सांगू का, की एवढं नीटनेटकं आणि सुंदर कसं दिसतं? मी ना प्रत्येक गोष्टीची एक्साइटमेंट ना फक्त नव्यापुरती असते तेवढं जपून ठेवत नाही. मी ती वस्तू माझ्यासोबत असेपर्यंत ती एक्साइटमेंट जपून ठेवते. कारण आपण जेव्हा कुठलीही नवीन वस्तू आणतो ना, आपण तिला खूप काळजीपूर्वक वापरत असतो. पण जशी-जशी वस्तू जुनी होते ना, आपलं दुर्लक्ष होत जातं आणि हेच एक मोठं मेजर कारण आहे आपलं घर सुंदर न दिसण्यामागचं. वस्तू खूप आहेत तरच घर छान दिसेल असं काही नसतं बरं का. हळू-हळू वस्तू सगळ्यांच्या घरात येतात. कधी आपल्या गरजेनुसार तर कधी आपल्या आवडीनुसार. आता हा कपाटाचा एरिया किती छान दिसत होता नाही का? पण कपाट उघडल्यावर बघा हा एवढा पसारा आहे. आता जर मी हा आवरून ठेवला नाही तर हे कपाट जेव्हा पण उघडेल तेव्हा याचा पसारा नेहमी असाच दिसेल. एक दिवस वेळ काढायचा आणि जो कुठला कोपरा क्लीन करायचा आहे तो मन लावून क्लीन करूनच टाकायचा. हळू आपलं पूर्ण घर छान क्लीन दिसतं. बाकी मला असं वाटतं कुणाचा हेवा करायचा असेल ना तर चांगल्या गोष्टींचा हेवा करायचा. बरं चला तुमचं अजून एक टेन्शन कमी करते मी. ते म्हणजे ह्या वर्षी हळदी-कुंकूला वाणमधून काय द्यायचं ना तर माझ्याकडे हे ऑप्शन आहेत. हे क्यूट असे मॅग्नेट मी एका Insta पेजवरून मागवलेले आहेत. तुम्हाला पण हवं असेल ना तर स्क्रीनवर बघा नंबरही मेन्शन होतोय आणि आयडी पण. तुम्ही DM करू शकतात किंवा कॉल करा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.